नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. एक आनंददायी अशी अपडेट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जलसंपदा विभागामध्ये जी सर्व रिक्त पदं आहेत, त्या रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि हा जर आढावा आपण पाहिला तर एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या लक्षात येते की जलसंपदा विभागात एकूण रिक्त पदं जी आहेत, ही एकूण रिक्त पदं 14,051 रिक्त पदं आहेत. यामध्ये गट क ची 8,446 पदं रिक्त आहेत, तर गट ड ची 5,605 पदं रिक्त आहेत. असं एकूण रिक्त पदांची संख्या आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की ही सर्व सविस्तर या ठिकाणी पदांची यादी दिलेली आहे. ज्या पदांचा ग्रेड पे 4,200 ग्रेड बी ज्युनियर आहे, ही सरळ सेवेची रिक्त पदं 43 आहेत. पदोन्नतीने भरावयाच्या जागा ज्या आहेत या 72 आहेत, म्हणजे 115 पदं रिक्त आहेत. टेक्निकलची 2,800 ग्रेड पे असणारी 95 पदं सरळ सेवेने रिक्त आहेत आणि 90 जागा पदोन्नतीने भरावयाच्या अशी एकूण 185 पदं रिक्त आहेत. त्यानंतर 2,400 पदं ही कोर स्टाफची आहेत. 2,400 ग्रेड पे असणारा जो कोर स्टाफ आहे याची 2,080 पदं ही सरळ सेवेने भरावयाची रिक्त आहेत. खूप मोठी पदसंख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते की 2,080 पदं जी आहेत ही सरळ सेवेने ज्या जागा भरावयाच्या आहेत या रिक्त जागांसाठी 2,080 पदं रिक्त आहेत. पदोन्नतीची 687 पदं अशी 2,767 पदं रिक्त आहेत. त्याचबरोबर क्लेरिकल स्टाफची जी पदं आहेत 2,000 ग्रेड पे असणारी ही देखील 1,714 पदं ही सरळ सेवेची रिक्त आहेत. 1,491 पदं ही पदोन्नतीने भरावयाची रिक्त आहेत. 3,205 एकूण रिक्त पदं आहेत. 1900 ग्रेड पे असणारी 1,569 पदं रिक्त आहेत. जो सपोर्ट स्टाफ लागणार असतो त्याची 1,569 पदं रिक्त आहेत, जी सरळ सेवेने भरायची आहेत. आणि पदोन्नतीची पदं 605 अशी एकूण 2,174 पदं रिक्त आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो आकडा आपल्याला लक्षात येतोय की ही सरळ सेवेने जी भरावयाची पदं आहेत, ही सरळ सेवेने भरावयाची पदं ही जवळपास प्रत्येक गटातली, म्हणजे पहिल्या 4,200 ग्रेड पे 43 पदं आहेत. 2,800 ग्रेड पे 95 पदं आहेत. 2,400 ग्रेड पे 2,080 पदं आहेत कोर स्टाफची. आणि क्लेरिकलची जर आपण पाहिलं तर 1,714 पदं ही रिक्त आहेत. आणि 1900 ग्रेड पे असणारी सपोर्ट स्टाफची पदं ही 1,569 पदं रिक्त आहेत. यामध्ये महत्त्वाची जी पदं आहेत, अभियांत्रिकी सहाय्यकची 1,961 जागा रिक्त आहेत. आरेखक आणि ट्रेसरची 953 पदं रिक्त आहेत. कालवा निरीक्षक जी आहे ही 578 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखक विभागात सर्वाधिक 2,137 पदं रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिकाची पदोन्नती आणि सरळ सेवेच्या अशा एकूण 608 जागा रिक्त आहेत. वाहन चालकची विविध कार्यालयामध्ये 883 पदं रिक्त आहेत. दप्तर कारकूनची दप्तर व्यवस्थापनासाठी 189 पदं जी आहेत ही रिक्त पदं आहेत. त्यानंतर गट ड ची जर पदं आपण बघितली, ही आतापर्यंत गट क चं विश्लेषण होतं. एकूण रिक्त पदं 5,605 आहेत. गट ड मधील 95% पेक्षा जास्त पदं ही सरळ सेवेच्या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत, जी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. 5,605 म्हणजे 95%, जवळपास 5,500 पदं जी आहेत ही 5,500 पदं ही गट ड ची सरळ सेवेच्या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. आणि एवढी मोठी रिक्त संख्या आहे. यामध्ये शिपाई चपरासी जे आहेत हे 2,716 पदं आहेत. चौकीदार पहारेकरीची 1,177 पदं आहेत. कालवा चौकीदारची 868 पदं आहेत. कालवा टपाली 365 पदं आहेत. प्रयोगशाळा परिचर 183 पदं आहेत. म्हणजेच यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बहुतांश पदं जी रिक्त आहेत ही सरळ सेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणारी पदं जी आहेत ही रिक्त आहेत. पदोन्नतीने अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी वरिष्ठ पदं जी आहेत ही राखीव आहेत. पण गट क आणि गट ड ची बहुतांश पदं जी आहेत ही बहुतांश पदं ही सरळ सेवेने भरावयाच्या स्पर्धा परीक्षेमार्फत भरावयाच्या परीक्षेसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा कार्यालयामध्ये ही भरती असणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर लवकरच शासनाने ही जाहिरात प्रकाशित करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर ही अतिशय मोठी अशी सुवर्ण संधी आहे. या परीक्षेसंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच ओमकार अकॅडमीच्या वतीने
तुम्हाला सर्व विषयांचं मार्गदर्शन करण्यात येतं. याचे ओमकार अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन ऑफलाईन बॅचेससुद्धा सुरू आहेत. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ओमकार अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईजसुद्धा कोर्सेस आहेत आणि त्याचबरोबर एक्झाम वाईजसुद्धा कोर्सेस आहेत. त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. लवकरच ही परीक्षा डिक्लेअर होईल. त्यानुसार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया होईल. आता स्पर्धा परीक्षा ही जी होणार आहे ही परीक्षा शक्यतो MPSC मार्फत गट क ची पदं भरली जातील. गट ड ची पदं कदाचित TCS IBPS मार्फत भरली जातील. पण शक्यता आहे की TCS IBPS किंवा MPSC मार्फत ही पदं भरली जातील. नियुक्ती जी आहे ही अंतिम निवड यादी तयार झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि नियुक्ती यादी जाहीर केली जाईल. आता यामुळे आपल्या लक्षात येते की एवढी मोठी पदसंख्या रिक्त असल्यामुळे या ठिकाणी ह्या जलसंपदा विभागामध्ये कामाचा अतिशय ताण आहे. त्याचबरोबर अनेक जी विभागीय कार्यक्षमता आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. जलसंपदा विभागातली ही पदं रिक्त असल्यामुळे राज्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामकाजात ही एवढी पदं रिक्त असल्यामुळे थोडंसं काम हे धीम्या गतीने चाललेलं आहे. ही पदं भरल्यानंतर ह्या कामास नक्कीच गती येईल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला सुद्धा ही विनंती आहे की लवकरात लवकर ही पदभरती जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा लवकरात लवकर लाभ द्यावा अशी महाराष्ट्र शासनाला देखील विनंती आहे. कारण बरेच विद्यार्थी गेली अनेक वर्षे ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि खरं तर महाराष्ट्रातल्या ह्या सर्व रिक्त जागा भरल्या तर बहुतांश सर्व विद्यार्थ्यांचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एवढी पदं महाराष्ट्रात सध्या रिक्त आहेत. तर शासनाला ही कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर याच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या आणि ह्या पदभरती प्रक्रियेला वेग द्यावा. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला या स्पर्धा परीक्षा कोणत्याही टप्प्यामध्ये गरज लागली तर तुमच्यासोबत ओमकार अकॅडमी आहे हा विश्वास असू द्या. ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही मेसेज करून किंवा फोन करून अधिक माहिती मिळवू शकता. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.